दुर्वेश मडवी आणि नवनाथ पाटील ही जोडी पाहायला मिळते. सलामीला आई गावदेवी घेसर या टीमच्या माध्यमातून 5 षटकांचा सामना असणार आहे. पहिला सामना आपण पाहिला, सागाव या टीमने एकतर्फी जिंकला, पराभूत केलं VCC उसरगर या टीमला. सामना आपण सुरू करूया. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय, तो म्हणजेच मोठा गाव आणि घेसर या दोन टीम मध्ये. बघा, पंचांना एक सूचना असेल, 2 षटकांच्या नंतर चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू जुना असेल आणि 2 षटकांच्या आतमध्ये चेंडू नवीन असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस, आपण सामना सुरू करतोय. आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीमधील दुसरा सामना करतमाल प्रसन्न मोठागाव आणि आई गावदेवी घेसर या दोन टीममध्ये. मोठागाव टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि इन्व्हाइट केलेलं आहे घेसर या टीमला बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. दुर्वेश मडवी ऑन स्ट्राइक. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅटची कडा आणि फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद पहिल्या चेंडूवरती वाघाची शिकार, रन मशीन दुर्वेश मडवी गोल्डन डकच्या स्वरूपात झालेत बाद. डीजे मास्टर रोशन घोडे यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम रोशन, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पिंटू शेठ पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. सापाड चषकाचं आयोजन कुशल स्पोर्ट्स रिशा 11 सापाड आयोजित सापाड चषक. चांगली संकल्पना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आमचे मित्र रोशन यांचे इथे आगमन होत आहे. यावेळी ड्राइव्ह केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. डीजे मास्टर, थँक यू सो मच. धावसंख्या 4 आहे. सचिन म्हात्रे सर आणि दशरथ सोरखादे सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी आजच्या या दिवसामध्ये. राईट आर्म राऊंड विकेटने यावेळी फुलर लेनचा चेंडू बॅटची कडा आणि शॉट थर्डमॅनला वीरनाथ म्हात्रे आहेत. मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. आजचा हा पहिला दिवस, 2 दिवसीय ही स्पर्धा. सापाड चषक पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळी फलंदाज झाला बाद. क्लीन बोल्ड
यश उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली इट लागतोय अजून एक धक्का नवनाथ पाटील बॅक टू द पवेलियन. सो मच डीजे मास्टर. न्यू बॅट्समन आकाश भोईर येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. अनिकेतचं मी कौतुक करेन. अनिकेतने या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट मिळवलेत मोठागाव या टीमसाठी. जलपेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिला आहे. क्या बात आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी आकाश भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पिंटू शेठ पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. लाईन चांगली आहे लेन चांगली आहे हे सांगत असताना पंच सचिन म्हात्रे यांचा इशारा. डॉट बॉलची समाप्ती. आणि निल्सन मडवी यांच्या माध्यमातून देखील 3,000 रुपयांचं पारितोषिक असेल. एकूण 8,000 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 षटकारांसाठी. फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत महेश वेहले. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे घेसर या टीमची 2-9. बघा पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल. त्यामुळे मोठागाव या टीमला विनंती असेल आपण सहकार्य करायचं आहे. आज पहिला दिवस आणि सामने थोडीशी उशिराने सुरू झालेले आहेत परंतु आपल्याला संध्याकाळपर्यंत 7 सामने कव्हर करायचे आहेत. घेसर या संघासाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आदरणीय हरेश बाबूराव भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोरख आणि आकाशला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. महेश वेहले येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती गोरखच्या बॅटमधून. बाबूराव गणेश बाबूराव पाटील यांच्या माध्यमातून घेसर या टीमला सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि आकाश भोईरसाठी पिंटू शेठ पाटील आणि निल्सन मडवी यांच्या माध्यमातून एकूण 8,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा लागते आणि विकेट किपर किरण पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. येत्या डॉट बॉल. धावसंख्या 13. 13 धावा धावफलकावरती आहेत. राईट राऊंड विकेटने महेश. 22 फटका चांगला इनफिल्डच्या वरून. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय गोरखच्या बॅटमधून.
आमचे समालोचक मित्र विनोद पाटील यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोरख मांगरुळकर खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रद्धांजली चषक झुंडोमिलीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता. अपील करतायत कॉर्ड बेंच आणि अपील फेटाळली आहे पंचांनी. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. दशरथ सोरखादे सर आणि सचिन म्हात्रे सर हे 2 ऑफिशियल पंच आजच्या या दिवसासाठी. धावसंख्या 17 आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका टिप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली होती. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत आमचे गुणलेखक मित्र, आमचे ऑफिशियल गुणलेखक प्रतीक पाटील आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता. अप्रतिमा झेल पकडलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला मयूर भोईरने फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. गोरख बॅक टू द पवेलियन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सापाड गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय बबन मडवी साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. सापाड गावातील, उंबाडे गावातील, त्यानंतर मोठागाव गावातील असतील, घेसर गावातील कोणीही मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. नवीन गोलंदाज अनिकेत येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक घेऊन अनिकेत म्हात्रे येत आहेत. मोहिली गावचे समाजसेवक किरण पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धावे चेंडूवरती. पंचांचा इशारा वाईट +1 मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. या पुढील सामना असेल गावदेवी खार्डी आणि चेन द गेम वडवली बी या 2 टीममध्ये या पुढील सामना असेल. शशिकांत शिसवे पुरस्कृत चेन द गेम वडवली बी. अगस्त्य 11 चेन द गेम वडवली बी आणि गावदेवी खार्डी. यस सापाड, त्यानंतर उंबाडे असेल, कोळिवली असेल, मोठागाव असेल, घेसर असेल, या गावातील कोणी मान्यवर जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार.
बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आला हा डॉट बॉल. षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक करतो गोलंदाज अनिकेत. जे अनिकेतने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेतले होते, तोच अनिकेत आपण पाहतोय या तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर येतोय हा डॉट बॉल राईट राऊंड विकेटने. आदेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा आहे. किरण पाटील फार वेगाने येत आहेत. धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाल्या बाद आदेश भोईर. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन येत आहेत. गणेश पनवेलकर इन एट नंबर 6, 6व्या क्रमांकावरती. 4 बाद धावसंख्या आहे, 27 धावा. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. गणेश येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईक इनला फलंदाज आकाश भोईर, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. स्विच हिट, क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर गोलीच्या वेगाने फरार. हा येतोय चौकार आकाशच्या बॅटमधून. वर्षांचा अनुभव आहे आकाश भोईरकडे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय आकाश भोईरने. चौकार लगावलाय. धावसंख्या 31, 31 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आहे अगस्त्य 11 चेन द गेम वडवली बी आणि गावदेवी खार्डी या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केले, सॉफ्टने केले होते. ड्राईव्ह केलंय डीप मध्ये. महेश वेहले आहेत. मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32, 32 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. गावदेवी खार्डी संघ देखील दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि त्यांच्या समोर अगस्त्य 11 चेन द गेम वडवली बी. शशिकांत शिसवे यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल या पुढीलच्या मॅच मध्ये. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की 16 नामवंत संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. पिंटू शेठ पाटील, अधिक पाटील, विघ्नेश मडवी, निल्सन मडवी यांच्या माध्यमातून सापाड चषक. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धावन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या सागाव संघाने 60 धाव बनवल्या होत्या आणि त्या धावा देखील डिफेंड केल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी घेसर या टीमची 11.00च्या सरासरीने बनवल्यात या पहिल्या 3 षटकांमध्ये. 4 बाद 33 धावा.
पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. जर या सरासरीने बॅटिंग केली तर 55 ते 57 धावा बनवण्यामध्ये यश येईल. ते म्हणजेच आई गावदेवी घेसर या टीमला. घेसर संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या सीझनमध्ये 7 ट्रॉफीज जिंकलेत याच घेसर या संघाने. डे नाईटमध्ये ते खूप चांगली कामगिरी करतायत. गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या षटकामध्ये येतोय. गोलंदाज श्रेयश येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश भोईर आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय. लॉंगॉनला डीप मध्ये महेश वेले. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आकाश भोईरचा खेळ लागतोय. 5वा धक्का आई गावदेवी घेसर या टीमला. विकेट मिळवली आहे श्रेयसने पहिल्या चेंडूवरती आकाश भोईरची. आणि बॅट्समन रणजित येत आहेत. धावबाची संधी होती. डायरेक्ट हिट आणि सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच गावदेवी खार्डी आणि अगस्त्य 11 चेन द गेम वडवली बी या 2 टीममध्ये आहे. गावदेवी खार्डी या टीमचे संगनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल वडवली बी या टीमचे संगनायक आपण देखील या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि दोन्ही संघांना देखील नाश्त्याची व्यवस्था आहे. फ्रूट आहेत आयोजकांच्या वतीने. एक चांगली संकल्पना. शॉर्ट टर्म पुल केलं. एलिव्हेशन नाहीये. मयूर भोईरने हा झेल पकडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. आई गावदेवी घेसर फलंदाज गणेश पनवेलकर. बॅक टू द पवेलियन. नक्कीच वडवली बी हा संघ देखील इथे दाखल होतोय. कॅप्टन येत आहेत संदेश. वेलकम स्वागत आहे. शशिकांत दादा शिसवे आपण देखील या व्यासपीठावरती. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. फटका चांगला आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग. परंतु क्या बात आहे. मयूर भोईरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू आतमध्ये ढकललाय आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. या 4 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या टीमसाठी मयूर भोईरने. असं वाटलं की हा षटकार जाईल. त्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि त्यानंतर स्वतःला स्ट्रेच केलं आणि हा चेंडू आतमध्ये ढकललाय मयूर भोईरने. फिरके आक्रमण आहे. श्रेयस पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. भरपूर शफल झाले होते फलंदाज
आणि त्यानंतर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहतोय श्रेयश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा लॉफ्टी टीट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत महेश वेलेने चूक केली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ, जीवनदान मिळत आहे आणि मिळतील या चेंडूवरती आय थिंक 2 धावा. यस 2 धावा मिळत आहेत आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38-38 धावा. धावसंख्या आहे 38 पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ऋतिक पाटील आपण देखील या व्यासपीठावरती इन ॲक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. अगस्त 11 चेंज द गेम, वडवली बी आणि गावदेवी खार्डी. यस प्रत्येक टीमला विनंती असेल पाणी आतमध्ये 12th मॅन घेऊन जाणार आहे, ही सर्व संघांना सूचना आहे. गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये येतोय. ऋषभ येत आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज आहेत रणजित. परफेक्ट यॉर्कर, लाऊड अपील करतायत आणि स्ट्रॉंग अपील होती. धावबाची संधी आहे. धावसंख्या आहे यस सूरज म्हात्रे येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या 38 आहे, 38 धावा. गोलंदाज ऋषभ पुन्हा एकदा. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइडला खेळत आहे. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली, पूर्ण धावबाची संधी आहे आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. अजून एक धक्का लागतोय, तो म्हणजेच आई गावदेवी घेसर या टीमला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अनंत पाटील येतोय नवीन फलंदाज. सूरज म्हात्रे बॅटिंग करतायत. थोडीशी लेट आले आणि थेट गेलेत मैदानावरती. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या आहे 39.
39 धावा. अपेक्षित खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये या मॅच मध्ये आई गावदेवी घेसर या टीमचा. नारायणदादा गायकर यांचे इथे आगमन होते. माजी क्रिकेटपटू आहेत, त्यांचं आपण करूया सापाड चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॉट बॉलची समाप्ती, अंतिम षटक सुरू आहे आणि या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल सूरज म्हात्रे यांचा. धावसंख्या 39, 39 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. ऋषभ चांगली गोलंदाजी करतायत या अंतिम षटकामध्ये. बीमर चेंडू पंचाने 9 चेंडू घोषित केलाय. साहिल म्हात्रेने हा झेल पकडलाय शॉट फाईन लेगला आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. 9+1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 41, 41 धावा धावफलकावरती. नवोदित गोलंदाज आहे ऋषभ. गोलंदाजी ही चांगली आहे मोठागाव या टीमची. ओमकार मोरे सारखा गोलंदाज देखील या टीम मध्ये आहेत. नवोदित खेळाडू आणि महेश वेले असतील, त्यानंतर वीरनाथ असतील, जल्पेश भोईर हे अनुभवी खेळाडू आहेत या मोठागाव टीम मध्ये. खूप चांगला संघ बनवलाय. किरण पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे. मास्टर माइंड, मास्टर ब्रेन. फ्री हिट. परफेक्ट यॉर्कर. फ्री हिट आहे, फ्री हिट आहे आणि अपील करतायत फ्री हिटच्या चेंडूवरती. किरण पाटील विसरले होते आणि त्यांनी अपील केली होती आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का आई गावदेवी घेसर या टीमला. अकराव्या क्रमांकावरती धावसंख्या आहे 41, 41 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. नारायण गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. आई गावदेवी खार्डी आणि अगस्त 11 चेन द गेम वडवली बी या 2 टीममध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय सचिन म्हात्रे यांचा आणि मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 42, 42 धावा. धावसंख्या आहे 42, 42. अंतिम 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत व्हाईट. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 43 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. नवोदित गोलंदाज आहे. फार मोठा विश्वास दाखवलाय ऋषभ वरती आणि ऋषभने देखील चांगली गोलंदाजी केली आहे या अंतिम षटकामध्ये. कारण की अंतिम षटक सुरू आहे आणि एकही मोठा फटका आला नाहीये. एकही चौकार, एकही षटकार आला नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये. फिल्डर आहेत ओम म्हात्रे येत आहेत चेंडूवरती. उचलतील, फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 45, 45 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे आणि अंतिम चेंडूवरती मोठा फटका मारून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल घेसर या संघाचा. पुन्हा एकदा लॉफ केलाय. ओम म्हात्रे येत आहेत आणि केली चूक. झेल ड्रॉप आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे
9 बाद 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे घेसर या संघाने मोठागाव या संघासमोर. टॉस आपण करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. अगस्त्य 11 चेंज द गेम वडवली बी आणि गावदेवी खार्डी. चला आपण टॉस करूया. नारायण गायकर साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच साहेब इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच माजी क्रिकेटपटू आहेत आणि एक काळ गाजवला आहे साहेबांनी आणि अजून देखील ते खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत 40+ माध्यमातून आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यस कमलेश येत आहेत. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टेल असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे अगस्त्य 11 चेंज द गेम वडवली बी या टीमने. कमलेश टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फील फर्स्ट. 5 षटकांचा सामना आहे. समोर गावदेवी खार्डी संघ आहे. एकाच कॅलिबरचे हे दोन संघ आमने सामने आहेत या मॅच मध्ये. काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी असं काय नाही, कमी रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? सापाट चषकाचं आयोजन ज्या स्पर्धेमध्ये 16 ग्रामीण संघांचा सहभाग आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खरंच खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे सापाट संघाने आणि एक दिवसात 16 टीम खेळून 1,50,000 असं बक्षीस. आयोजन खूप सुंदर आहे, मजा येईल खेळायला. गावदेवी खार्डी टीमचे कॅप्टन आपल्यासाठी फ्रूट आहेत आणि चेंज द गेम वडवली बी या टीमला देखील आपण देऊया फ्रूट आहेत आयोजकांच्या वतीने. कमलेश ही खूप चांगली संकल्पना आहे आणि प्रथमच महाराष्ट्रामध्ये असं आपण पाहतोय की समालोचकांसाठी आणि पंचांसाठी कूलर आहेत. अनेक वेळा खेळाडूंना मिळतात कूलर, परंतु या स्पर्धेमध्ये समालोचकांना आणि पंचांना कूलर आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच सुंदर अशी संकल्पना आहे, कारण प्रत्येक वेळी खेळाडूंसाठीच काहीतरी असतं आणि यावेळी बघतो तर समालोचन आणि पंचांना देखील आहे, तर सुंदर अशी संकल्पना आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे अगस्त्य 11 चेंज द गेम वडवली बी या टीमने आणि त्याने स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलं आहे या पुढीलच्या मॅचमध्ये गावदेवी खार्डी या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 50 या मॅचमध्ये करतमाळ प्रसन्न मोठागाव या टीमला आणि या 50 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली आमचे आदर्श विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू व्हेरी मच रोशन. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं कुशाल स्पोर्ट्स शीशा 11 सापाड संघ आयोजित सापाड चषक 20-25 दिवस पहिला सामना क्रमांक दुसरा मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला करतमाळ 11 मोठागाव संघ, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर यांच्यामध्ये ही लढत. 49 धावा केल्यात घेसरने, 9 विकेट गमावलेले आहेत. भरपूर संघर्ष करावा लागला ही धावसंख्या उभी करण्यासाठी. मात्र बघूया 50 धावा मोठागाव संघ पूर्ण करेल का. पहिल्या मॅचमध्ये 60 धावा आपण बघितल्या. पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजांचा बोलबाला आपण पहिल्या मॅचमध्ये बघितला. एक मेडन ओव्हरही बघितली, पण 39 धावांची सूरज भोईरची अफलातून खेळी ही पहिल्या सामन्याचं वैशिष्ट्य राहिली. आकाश पहिलाच बॉल राऊंड द विकेट येतोय. हवेत आहे चेंडू, पॉईंटच्या दिशेने गेलाय. एक धाव इथून पूर्ण करताय सलामीवीर अनिकेत आणि ओम निलेश म्हात्रे व अनिकेत म्हात्रे आपण बघतायत. निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र स्ट्रायकिंग एंडला सरकलेले आहेत. सतीश मडवी, जगदीश मडवी वस्ताद आमचे वस्ताद आहे जगदीश मडवी यांचं आगमन झालं आहे. स्वागत आहे वस्तादांचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओहो सुंदर चेंडू, फार गती नव्हती, उसळला आणि थोडासा स्लाइटली बाहेर देखील निघाला. आकाशचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि आकाश नेहमी याच पद्धतीने बॉलिंग करतोय. हा डॉट बॉल येतोय. 50चं टार्गेट, पण प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यक
धावगती राखावी लागेल विजयासाठी मैदानावरती. गोलंदाजी मोठागाव संघाची खूप चांगली राहिली आहे. ताकदवर संघ घेसर आहे. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. 7 ते 8 ट्रॉफीज त्याच्या नावावरती आहेत आणि त्यामुळे या संघाला रोखणं 49 वरती ही फार मोठी गोष्ट आहे. आडव्या बॅटने अगेन्स्ट द टर्न खेळायचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. खेळपट्टी खूप चांगली आपण बघितलं. पहिल्या मॅचमध्ये 39 धावा पाहिल्यानंतर सेकंड इनिंगमध्ये मेडन ओव्हर वेदांत पाटीलचा आपण बघितला. त्यामुळे खेळपट्टी गोलंदाज फलंदाज सगळ्यांनाच मदत करणारी आहे. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स इन कडनं आकाश विथ द टर्न पाठवला चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि आता मात्र 2 चेंडू डॉट झाल्यानंतर रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले आणि चौकाराने ओमने स्वतःचं खातं उघडले. सुंदर फटका रिव्हर्स विथ द टर्न खेळले. 4 धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा आकाश ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर नाहीये. तिथून गेला चेंडू सीमा पार. सलग येणारा हा दुसरा चौकार. खूप सुंदर फटके आपण 2 बघितले. त्याच्या आधी 2 चेंडू डॉट फेस केले होते पण खूप चांगलं कमबॅक ओमचं मैदानावरती. धावफलकावरती 9 आहेत. प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यक गती राखायची विजयासाठी. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आकाश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढे आले ऑन साईडला खेळत आहेत. फिल्डर आहेत मिड विकेटला. गोरख त्या ठिकाणी काय फिल्डिंग आहे बघा. कमिटमेंट काय आहे. समर्पण काय आहे. कित्येक वर्ष गोरख या संघासाठी खेळतोय पण आजही त्याचा फिटनेस अत्यंत दर्जेदार आहे. 2 धावा इथून पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 11 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 50 म्हणजे अजून 39 धावा विजयासाठी हव्या. 24 चेंडूमध्ये करायच्यात 39 धावा. आपण फर्स्ट इनिंगकडे जर लक्ष दिलं तर कशा पद्धतीने ही गोलंदाजी झाली. अनिकेतने पहिलं षटक हाताळलं होतं. महेशने त्यानंतर अनिकेतने 2 षटकं हाताळलीत. त्यानंतर आपण बघितलं श्रेयश आणि अखेरचं षटक ऋषभने हाताळलं होतं आणि खूप जबरदस्त बॉलिंग झाली होती. बॅटिंगमध्ये कोणाला फारशी मोठी खेळी साकारता आली नाही पण गोरख वगळता कोणीही डबल डिजिटमध्ये धावा केल्या नाही. त्यामुळे 49 वरती 9 विकेट त्यांनी गमावले. प्रत्येक गोलंदाजाने या खेळपट्टीवरती मेहनत केली. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय किती योग्य होता. करतमाल 11 मोठागाव संघासाठी. 11 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये 39 अजूनही करायचे आहेत आणि बॉलिंगमध्ये परिवर्तन दुर्वेशला आणलं आहे. 4 डावखुरे गोलंदाज संघामध्ये. नेहमी आपण असं म्हणतो की एखादा तरी डावखुरा गोलंदाज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जो उजव्या हाताच्या फलंदाजाला अँगलिंग करेल किंवा अँगलने बॉलिंग करेल, अडचणीत आणेल. पण या संघाकडे 1-2 नव्हे तर तब्बल 4 डावखुरे गोलंदाज आहे जे आपण वसारकडेही अशा प्रकारचे डाव्या हाताचे गोलंदाज याआधी बघितलेले आहेत. पण नुसते लेफ्टी बॉलर असून चालत नाही. ते गोलंदाजी चांगली त्यांची असणं गरजेचं आहे आणि हे घेसरकडे आहे. 4ही गोलंदाज खूप चांगले आहेत. विथ द टर्न खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडतोय. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला गेला तोपर्यंत 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेने अनिकेत संघाची धावसंख्या घेऊन गेलाय तो 13च्या घरामध्ये. सलामीवीर मैदानावरती खेळत आहेत. अत्यंत सुंदर हे क्रीडांगण आईगावदेवी क्रीडांगण उंबरडेचं हे क्रीडांगण. या मैदानावरती 40+ स्पर्धा होताना आपण बघितल्या आहेत. रेग्युलरच्या माध्यमातून उंबरडे संघानेही एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न. फ्लाईट दिली होती. पडल्यानंतर चेंडू स्लाइटली बाहेर निघतोय. चांगलं कमबॅक. दुर्वेशने अक्षरशः यंदाचा हंगाम गाजवलेला आहे. नुकतीच स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषकमध्ये 70 धावा
कुठल्या होत्या? 84 केल्या होत्या. त्याला उत्तर देतानाही दिवाने 84च केल्या. विकेटच्या आधारावरती जिंकले केसर संघ. अगेन्स्ट टर्न घेण्याचा प्रयत्न, खूप जास्त बाहेर पिचिंग आहे, त्याच कारणासह अंपायर सांगतायत इट्स अ वाईड बॉल. वाईडच्या आधाराने 1 धाव, धावसंख्या धावफलकावरती 14 धावा आपण बघतोय. षटक दुसरं प्रगतीपथावरती दुर्वेश मडवी हे षटक घेऊन येत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहे दुर्वेश. स्टार्टिंगला अनिकेत, काहीतरी चर्चा झाली आहे ओम आणि अनिकेतमध्ये, थोडासा स्ट्रगल करताना दिसतो अनिकेत या ओव्हरमध्ये. हा चेंडू जाऊ दिलाय, जजमेंट चुकलेलं आहे. वाटला अनिकेतला की हा कदाचित वाईट असू शकतो. पंचांकडे आशाभूल नजरेने बघत होते, पण पंचांचा कुठलाही सिग्नल नाही. खूप सुंदर चेंडू आपण बघतो या ठिकाणी. डॉट बॉल. पुन्हा एकदा दुर्वेश. ओ विथ द टर्न, कव्हरच्या दिशेने गेला चेंडू डीप कव्हरला. फिल्डर डीप पॉईंटवर येऊन चेंडू कव्हर करतायत. 2 धावा झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नकार दिला ओमने दुसऱ्या बाजूने. या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण 16 धावा झाल्यात. टार्गेट 50चे म्हणजे अजूनही 34 धावा करायच्या आहेत. 34 धावा करण्यासाठी तब्बल 20 चेंडू आता शेष आहेत. ओपनिंग पेअर मैदानात खेळते, दोघंही खूप चांगल्या पद्धतीने स्थिरावलेले आहेत. अधूनमधून काही चेंडू डॉट जरूर फेस केले आहेत पण हरकत नाही, ते त्याची भरपाई करू शकतात. केसर संघ पुन्हा एकदा मैदानावरती आज या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. 2 दिवसीय स्पर्धा आहे. चांगली कामगिरी या संघाची सातत्याने होते, त्यामुळे समर्थक भरपूर संख्येने यूट्यूबवरती आनंद घेत असतात. स्वीप करतात. ओहो, थोडंसं त्या ठिकाणी कन्फ्युजन झालं फिल्डरचा. थोडे उजव्या बाजूला आले, त्यानंतर चेंडू डाव्या बाजूला गेला, पण हाताला लागल्यामुळे थोडीशी गती त्याची त्या ठिकाणी कमी झाले. पण या दरम्यान आपण बघतो धावा एकूण 2 येत आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा प्रगतीपथावरती. स्वागत आहे SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दुर्वेश विथ द टर्न, पुन्हा एकदा थ्रू द कव्हर. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि या दरम्यान या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. सेन्सिबल क्रिकेट बघा या ठिकाणी आपण बघितलं. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाही, पण डबलचा आपण विचार केला तर 4 डबल आले आहेत, त्यामुळे ते 8 धावा आणि 1 वाईट, एकूण 9 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झाल्यात. षटक संपले दुसरं. धावफलकावरती 20. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या आणि धावांची गती आवश्यक आहे 10.00. त्यामुळे ती आवश्यक गती ती प्राप्त केलेली आहे. त्या गतीमध्ये आणखीनही वाढ होऊ शकतो कारण दोन्ही बॅटर सेटल झालेले आहेत. विकेट्स अजूनही हातात आहेत, त्यामुळे हे दोन्ही बॅट्समन इथून धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करतील. आणि कुठलाही संघ नेहमी आपण बघत असतो की शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना न जाऊ देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये नेहमीच एक दबाव असतो. बॉलिंग मार्ग तयार. सूरज त्या ठिकाणी तयार होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 षटक या संघाचा आणखीन एक फिरकीपट्टू. स्टार्टिंगला आपण बघतोय त्या ठिकाणी ओम. 20 धावा धावफलकावरती आहे. सूरज थोडासा सराव त्या ठिकाणी करत असताना बॉलिंग मार्गवर तयार. सूरज मात्रे. स्ट्राईकला ओम मात्रे. षटक क्रमांक 3 सुरू झाले. उडावला मिड ऑफच्या वरून पाठवला लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर येतो हा ओमच्या बॅट मधून षटकार. आदरणीय सिकंदर मडवी यांचं आगमन झाले. मॅन फ्रॉम सापाड. स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट
मिड विकेटला त्या ठिकाणी होतोय. मागचा फटका आपण बघितला विथ द टर्न खेळल्या जागेवरनं लॉंग ऑफच्यावर फारशी जास्त ताकद झोकली नव्हती पण टायमिंग खूप सुंदर झालं होतं त्या फटक्यामध्ये. त्या 6 धावा आणि ही सिंगल. एकूण धावसंख्या धावपलकावरती 27 धावा झाल्यात. अगेन्स्ट द टर्न स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, अँगल क्रिएट करतोय. डाव्या हाताचे गोलंदाज नेहमीच एक अँगलिंग करण्याचा तो प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी आपण बघितलं खूप सुंदर चेंडू. हो फटका बसलाय. जेलची शक्यता स्वतः जज करतायत. वेल जज कॅच बाय सूरज मात्रे. पहिला गडी बाद होतोय. करतमाल 11 मोठागाव संघाचा. अनिकेत बॅक टू द पॅव्हेलियन. धावसंख्या 27 आणि विकेट पहिला बाद झाला तो म्हणजे फलंदाज अनिकेत मात्रे बाद झाला. अनिकेतने धावा केल्या 9. खूप चांगलं स्कोरिंग करतात आमचे स्कोरर प्रतीक पाटील पीपी आमच्या सोबत आहेत. स्कोरिंग करणं देखील एक कला आहे. ते प्रत्येकाला जमतं असं नाही आहे. बऱ्याचदा चुका होताना आम्ही बघितलेल्या आहेत काही स्पर्धांमध्ये आणि काही रॉकेट सायन्स नाही. खूप मोठी काही परीक्षा द्यायची नसते. ओ हो हो किरण आल्यास मात्र इथून हाहाकार माजवण्याचा प्रयत्न. चेंडूची मारेशे बाहेर. षटकार. बॉल जुना बॉल द्या. 2 ओव्हरनंतर जुना बॉल असेल. भरपूर लांब चेंडू गेलेला आहे आणि जुना चेंडू चॉईस नसेल प्रश्नच नाही आहे. तो चेंडू ऑलरेडी त्याचा वापर झालेला आहे. त्याला पुन्हा पुन्हा तुम्ही चॉईस नाही करू शकत. पुन्हा पुन्हा चेक करू शकता. फुटला वगैरे असेल तर बदली होईल. अन्यथा अजिबात चेंडू बदलला जाणार नाही. धावपलकावरती आपण बघतो एकूण 33 धावा झाल्यात. टार्गेट आहे 50चं म्हणजे अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज आहे. किरण पाटील ज्याला आपण नेहमी सलामीला बघत असतो तो मात्र वनडाऊनला आला आहे. नवीन खेळाडूंना संधी मिळावी, तरुण खेळाडूंना पुढे आणावं यासाठी किरणने थोडंसं मागे येणं ठरवलं असेल. अवैध झेलची शक्यता. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा गडी बाद होते किरणच्या रूपाने. करतमाल 11 मोठागाव संघाचा. धावपलकावरती 33-17ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती जल्पेश भोईरचं आगमन होते 4थ्या क्रमांकावरती. आल्यानंतर काहीतरी चर्चा करतायत कशा पद्धतीने खेळायचं आहे. कारण अनिकेत बाद झाला, किरण बाद झाला आहे. ओमशी संपर्क साधतायत. ओम निलेश मात्रे मोठागावचा एक मोठा फलंदाज. निलेश मात्रेने कित्येक वर्ष या संघासाठी प्रचंड योगदान दिलं. एक लेजंड क्रिकेटर ज्यांनी 2023च्या पर्वामध्ये SSC ट्रॉफी दरम्यान निवृत्ती पत्करली रेग्युलर क्रिकेटमधून आणि 40+ क्रिकेटचा ते आनंद घेत असतात. त्यांचे सुपुत्र मात्र रेग्युलर क्रिकेटला खेळताना आपण त्यांना बघत असतो आणि भरपूर गोष्टी ओममध्ये निलेश मात्रेसारख्याच आपल्याला काही गोष्टी बघायला मिळत आहेत. कारण वडील खरं तर गुरु आहेत त्याचे आणि तिथूनच क्रिकेटचे धडे त्यांनी गिरवले. रिव्हर्स देखील तो खूप सुंदर पद्धतीने खेळतोय आणि या क्षणाला या मॅचमध्येही तो तळ ठोकून आहे. खूप चांगल्या पद्धतीने ही इनिंग त्याची स्वतःची बिल्डअप करतोय. पण संघाच्या हितासाठी खूप चांगली फलंदाजी त्याच्याकडनं होताना दिसतेही. 17ची गरज आहे. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू झालं आहे. 4थं आनंद यांना आणलेलं आहे बॉलिंगसाठी. 12 बॉलमध्ये करायचे आहेत 17.
अत्यंत अनुभवी गोलंदाज आनंद तयार होत आहेत बॉलिंग मार्कवर. ओव्हर दी विकेट स्ट्रायकिंग एंडला ओम. 12 चेंडू 17ची गरज आहे. ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहेत. ओ फिल्डिंग मध्ये त्या ठिकाणी खूप जबरदस्त एफर्ट्स. 2 धावा आल्या, 2 धावा वाचवल्या देखील आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. डीप मध्ये लॉंग ऑफला 2 धावा येतात आणि इक्वेशन बघा 15ची गरज आहे. आपण विकेट जर बघितल्या तर गेसरच्या 9 विकेट गेल्या होत्या. ओ हो काय जबरदस्त फटका. निलेश म्हात्रेचा मुलगा बघा कशा पद्धतीने रिव्हर्स खेळतोय. ऑड शॉट सिक्सर. होता कव्हरच्या दिशेने गॅप मोठी तिथून पाठवलाय. चेंडू सीमारेषेबाहेर येतोय. हा चौकार ओमच्या बॅट मधून. पंचेचाळीस धावा झाल्यात. 5 धावांची गरज आहे विजयासाठी. हलक्या हाताने प्लेस करतात ऑन साइडला. स्वतः आनंद गेल्या चेंडूवरती. एकच धाव या दरम्यान पूर्ण होईल. धावसंख्या धावफलकावरती 46. अजूनही 4 धावांची गरज आहे. यावरचे 2 चेंडू शेष आहेत. एकूण 8 चेंडू डावातील शिल्लक आहेत. बघूया या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होते का. स्ट्राईकला जलपेश भोईर. हा चेंडू खूप जास्त बाहेर पिचिंग झाला होता ऑफस्टम्पच्या. त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. 47. 47 धावा झाल्या. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. तर रोशन संते आपण कुठे असाल तर संपर्क साधा. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय डीप मध्ये. तिथे चेंडूने अचानक उलकावणी दिली आणि या दरम्यान धावांची झालेली आहे ती म्हणजे बरोबरी इक्वल झालंय. केवळ एका धावेची गरज आहे. रोशन संते समालोचक रोशन संते आपण या आयोजक काहीतरी त्यांना काम आहे आणि अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. करतमाल 11 मोठा गाव संघाने. घेसर संघ पराभूत झालेला आहे आणि यंदा आपण हे उलटफेर सातत्याने बघितलेले आहे.